झी 24 तास एक पाऊल पुढे। सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील करेवाडी गावकऱ्यांच्या रेशन कार्डांचा प्रश्नही झी 24 तासनं लावून धरल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली। रेशन कार्डांसाठी विशेष कॅम्प लावून ग्रामस्थांना एका दिवसात रेशन कार्ड देण्याचं आश्वासन तहसीलदार वर्षा शिंगणे पाटील यांनी झी 24 तासशी बोलताना दिलंय। सांगली जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त जनतेच्या अनेक समस्यांचं भीषण वास्तव झी 24 तासनं मांडलं होतं। जत तालुक्यातल्या करेवाडी गावातले लोक गेल्या 12 वर्षांपासून रेशन कार्डाच्या प्रतीक्षेत आहेत। गावातल्या 80% लोकांना रेशन कार्डच देण्यात आलेली नाहीत। वेळोवेळी मागणी करूनही इथल्या दुष्काळग्रस्तांची पाणी आणि चाऱ्याबरोबरच आता अन्नधान्यासाठीही परवड सुरू आहे। या गावातील लोकांना दुष्काळाचा फटका बसतोय। पिण्याचं पाणी आणि चाऱ्याअभावी इथल्या लोकांचे आणि जनावरांचे मोठे हाल होत आहेत। टँकर फक्त कागदावर असून 4 दिवस ग्रामस्थांना पिण्याचं पाणी मिळत नाही। चाऱ्याबाबतही ही स्थिती आहे। तर ग्रामसेवक आणि तलाठी गावातच येत नसल्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होती। झी 24 तासच्या या बातमीनंतर रेशन कार्डांची समस्या लवकरच सोडवण्याचं आश्वासन तहसीलदारांनी दिलं आहे। जत पूर्व भागातील तिकोणी गटाच्या 10 गावांना काल भेटी दिल्या। तिथल्या पाण्याची चाऱ्याची व्यवस्थेची चौकशी करत असताना मी करेवाडी गावात गेलो असताना त्या ठिकाणी भयानक सत्य माझ्यासमोर उघड झालं। पाण्यासाठी त्यांनी 5 टँकरची मागणी केली, त्याला 2च दिलेले आहेत। आज तागायत 1 किलो सुद्धा चारा त्यांना मिळालेला नाही आहे। आणि ज्या ती मी अन्नधान्याची परिस्थिती काय चौकशी केली असता त्यांनी सांगितले की रेशन कार्ड होते, आम्हाला गेली 12 वर्ष आम्हाला धान्य दिलेलं नाही, एक दाणा सुद्धा आम्हाला 12 वर्षात सप्लाय झालेलाच नाही आहे। मी विचार तुमची रेशन कार्ड कुठे आहे? तेवढे 12 वर्षापासून आमच्याकडे रेशन कार्डच नाही आहे। अनेक वेळा त्यांनी ॲप्लिकेशन्स केले रेशन कार्ड मागण्यासाठी, पण पुरवठा अधिकाऱ्यांनी त्यांची ती मागणी धोडकवण्यात आलेली आहे। आणि आज सुद्धा 3000 लोकसंख्येच्या गाव असल्या या गावामध्ये एका सुद्धा कुटुंबाकडे रेशन कार्ड नाही आहे। 10-12 वर्ष झाले आपल्याकडे रेशन कार्ड भेटत नाहीत आणि एका कुटुंबात आता म्हणजे वेगवेगळे कुटुंब झाले त्यांचे पण कार्ड भेटत नाहीत। ते सुद्धा आम्हाला वेगळे कार्ड पाहिजेत। 5 वर्षाला एकदा कार्ड होत होतं, ते कार्डच झालं नाही, काय खराब झाल्यामुळे ही झाले। आम्ही करून पाठवलं, ते एकदा बंडल पाठवलं, एकदा अजून झालेलं नाही। मागणी करण्याचा पुरावा आहे। त्यांनी मागणी केल्यानंतर हे कार्यालय त्यांना कार्ड जरूर देणार। त्यांनी मागणी केली नसेल तर त्या माणसाकडे रेशन कार्ड नाही हे आम्हाला कळण्याची कुठलीच यंत्रणा आमच्याकडे नाही। ज्यांना रेशन कार्डची आवश्यकता आहे तिथल्या कुठल्याही व्यक्तीला त्यांनी माझ्याकडे विहित नमुना आणि विहित अर्जामध्ये ऍप्लिकेशन करू दे। मी तिथे एका दिवसात स्पेशल कॅम्प भरवते, जे पात्र आहेत त्यांना मी एका दिवसात रेशन कार्ड देण्याची व्यवस्था करू शकते। झी 24 तास एक पाऊल पुढे।